नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर. ऑलिम्पिककडे सगळ्या देशभरातील नागरिकांचं, क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेलं असताना सकाळी एक दुःखद बातमी सगळ्यांसाठी समोर आली आणि ती म्हणजे ऑलिम्पिक जगतामध्ये विनेश फोगाटला फायनलमध्ये अपात्र ठरवल्याची बातमी. सध्या विनेश फोगाट 100 ग्रॅम ओव्हरवेट 50 किलोपेक्षा असल्यामुळेच ती ऑलिम्पिकच्या फायनलसाठी क्वालिफाय झालेली नाही आणि त्यामुळेच सगळ्या देशवासियांवरती ही नाराजीची एक परिस्थिती निर्माण झाली. आपण कोल्हापुरातील एका कुस्ती केंद्रामध्ये आलेलो आहोत. सध्या माझ्याबरोबर काही पैलवान आणि त्यांचे प्रशिक्षक देखील आहेत. आपण त्यांच्याशीच आता बातचीत करूयात. नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात. नमस्कार, काय नेमकी प्रतिक्रिया नेमका आता जी घडलेलं आहे त्याबाबत? आम्हाला वाटलं होतं गोल्ड मेडल आमचंच आहे, लेकिन काय राजकारण काय आपलं जरा हुकलेलं आहे. जरा काय 100 ग्रॅम काय विषय ती जरा भारत सरकारने जरा विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा. त्याला सपोर्ट केला पाहिजे. आपल्या सगळ्यांना जे पेलवान जे आहे त्याला सपोर्ट पाहिजे. त्याला जी काय सपोर्ट असेल ते आम्ही पेलवानच्या क्षेत्रातून जी सपोर्ट भेटेल ते आम्ही सपोर्ट करणार त्याला. नक्कीच आपल्याबरोबर त्यांचे प्रशिक्षक देखील आहेत, त्यांच्याशीच बातचीत करूयात. नमस्कार, काय वाटतंय नेमकं जे आता घडलेलं आहे? तुम्ही काय तयारी केली होती त्यासाठी? आम्ही विनेशाचे जे बाऊट पहिला बाऊट सुजुकी बरोबर, जपानच्या रेसलर बरोबर, ती मागच्या वर्षी गोल्ड मेडलिस्ट आहे. तिला हरल्यानंतर आम्ही तिचं गोल्ड पक्क धरलं होतं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी नियोजन केलं होतं की बाबा तिचा फायनलचा बाऊट बघायचा आणि जल्लोष साजरा करायचा आणि आम्ही तिचं गोल्ड पक्क धरलं होतं. आणि जी बातमी आता ऐकायला मिळाली आम्हाला, ते सर्व भारतीयवासियांना, आम्हा सर्वांना दुःखद बातमी आहे. नक्कीच. खरं तर प्रत्येक पैलवानाचं असं एक स्वप्न असतं की आपण देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळवावं आणि असेच पैलवान सध्या आहेत. तुम्ही देखील पैलवानकी क्षेत्रात नाव कमावण्याचा प्रयत्न करताय आणि आता या घडीला जी देशासाठी लढतीये तिच्या पाठीशी आपण उभं राहणं गरजेचं वाटतंय. कसं? एकदम बरोबर आहे, उभं राहणं गरजेचं आहे. खूप वाईट वाटतं असं ऐकून. जे ऑलिम्पिकच्या फायनलला जाऊन एवढं सोपं नाही, ते खूप वाईट वाटते. आपण एखादा जर खेळाडू देशासाठी लढतोय तर त्याच्या मागे संपूर्ण देश उभा असतो, पण आता झालेल्या घटनेबाबत अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय तुम्हाला सांगावं असं वाटतंय? आता आपण बोलणं जी कंडिशन तिथं झालेली आहे ती आता खेळाडूंना, तिथल्या कोचेसना माहिती आहे. ते जेव्हा प्रतिक्रिया देतील त्यानंतर आपण ठरवू शकतो की आता आपण बोलणं चुकीचं होईल की बाबा तिथं काय घडलंय ते आपल्याला सत्य परिस्थिती माहित नाही, किंवा वेट 100 ग्रॅम आहे का कमी आहे का जास्त आहे ते बी माहित नाही ना तिथली कंडिशन. त्यानंतर ते जेव्हा खेळाडू व्यक्त होतील त्यानंतर आपण बोलणं योग्य ठरेल. नक्कीच. कारण विनेश जी आतापर्यंतची कामगिरी बघितली तर तिने चांगल्या पद्धतीनं कामगिरी केली होती आणि 100% आपल्याला गोल्ड किंवा सिल्वर मेडल मिळणारच असं वाटलं होतं. आम्ही त्याचं गोल्ड फिक्स धरलं. जेव्हा तिने जपानच्या रेसलरला मागच्या वर्षी गोल्ड मेडलिस्ट होती तिला हरलो, तेव्हाच आम्ही ठरवलं की याचे गोल्ड पक्के आहे म्हणून विनेशा फोगाटचे. अशा आम्हाला अपेक्षा होती, आम्हाला म्हणजे सर्व भारतीयवासियांना अशी अपेक्षा होती गोल्डची. पण आता ही दुःखद बातमी आम्हाला समजल्यावर खूप वाईट वाटतंय. नक्कीच. आता सर्व देशवासियांना ही वाईट वाटण्याची ही घटना आहे, पण तिला देखील किती वाईट वाटलं असेल? आपण तिला कशा पद्धतीने प्रोत्साहन दिलं पाहिजे? तिला आपण आता प्रोत्साहन दिलं पाहिजे, म्हणजे तिच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. तिने एवढा संघर्ष केलता, एवढ्या ह्याच्यातून किती वर्षातून तिनं एवढ्या वर गेली. ती आता वाईट गोष्ट आहे, तिच्या मागे आपण पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. आता तिला प्रोत्साहन देणं पण गरजेचं आहे. आता नक्कीच या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही कोल्हापुरातील पैलवान आणि प्रशिक्षकांच्या बघितल्या. अशाच प्रतिक्रिया कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि देशभरातील सर्वच क्रीडाप्रेमींच्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे. लोकल 18 साठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.